या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला। उद्या 23 मार्च 2026 वार सोमवार रोजी कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथून शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या मोर्चासाठी माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथून निघून शेतकऱ्यांसह प्रांत कार्यालयावरती ज्या शेतकऱ्यांच्या कांदा आणि मकाच्या संदर्भात मागण्या आहे, पाटपाण्याचा विषय त्याच्यामध्ये आहे, शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे, अशा एकूण 11 मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा उद्या निघत आहे। या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस असेल, सत्ताधारी शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना असेल, RPI असेल, शेतकरी संघटना असेल, हे सर्व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। मी प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे स्वागत करतो। उद्या 23 तारखेला शेतकरी जन आक्रोश मोर्चासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती करतो। पुरणगाव येथून ट्रॅक्टर रॅलीद्वारे बच्चू कडूंचं येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन होईल। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उद्या 23 तारखेला माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये जो शेतकऱ्यांच्यासाठी मोर्चा काढणार आहेत। खरं तर मोर्चा कोणाच्या विरोधात आहे हा विषय नाही, परंतु आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि कांदा उत्पादक शेतकरी असेल, मका उत्पादक शेतकरी असेल किंवा जे काय आता टरबूज उत्पादक आहे, आपले टोमॅटो आहेत, शेतकरी पूर्णपणे आज येथे मेटाकुटीला आलाय। त्याला कुठेतरी भाव पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आम्ही ज्या मागण्या त्यांच्या बघितल्या पत्रकाद्वारे, अतिशय चांगल्या मागण्या आहे आणि ते शेतकरी हिताचे आहे। त्यामुळे माननीय आमचे आमदार किशोरभाऊ दराडे, माजी आमदार नरेंद्रभाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असं ठरवलं की या उद्याच्या मोर्चासाठी सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जो काही मोर्चा निघणार आहे, आम्ही त्या मोर्चाला समर्थन द्यायचं ठरवलं। कारण की आता जर बघितलं 2 लाख रुपयापर्यंत सरकारने जी कर्जमाफी केली, स्वतः माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी स्वतः सांगितलं की हे सगळं श्रेय जे काय आहे ते माननीय बच्चूभाऊ कडू यांचं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाला अधिकचं यश यावं आमची देखील ही भूमिका आहे आणि इथे स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कुठेतरी सभागृहामध्ये कमी पडतायत। त्याच्यामुळे उद्याचा हा आवाज हा आमचा सरकारपर्यंत जाईल, आमच्या वरिष्ठ नेत्यांकडेही जाईल। त्यामुळे हा आमचा त्यांना या आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा असणार आहे। आणि तसंच उद्याच्या या मोर्चासाठी आमची सगळं शिवसेना असेल, युवासेना, महिला आघाडी असेल, आमच्या सर्व अंगीकृत संघटना असेल, तसेच तालुक्यामध्ये माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेबांना जो काही मानणारा वर्ग आहे त्यांनी सुद्धा उद्या हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं मी या तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करतो। उद्या दिनांक 23 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश मोर्चा या येवला शहरामध्ये होणार आहे। तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गट, ॲडव्होकेट माणिक भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व मोर्चात सहभागी होणार आहोत। आमचे पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाला सुद्धा आम्ही आवाहन करतो आहे की आम्ही पाठिंबा तर देतच आहोत, पण शेतकऱ्यांकरता या येवला शहरामध्ये उद्या होणारा मोर्चा हा ऐतिहासिक व्हावा याकरता सर्व शेतकऱ्यांनी या येवला शहरात उद्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी यावे ही आपला सर्वांना आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। उद्या दिनांक 23 मार्च 2026 वार सोमवार दुपारी 3 वाजता जनशक्ती प्रहार पक्षातर्फे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर, प्रांत कार्यालयावर मोर्चा निघणार आहे।
या मोर्चासाठी प्रथमतः मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा देतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना तसेच तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की हा शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाचा मोर्चा आहे हे न मनामध्ये आणता सर्वांनी मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. उद्या बच्चूभाऊ कडूंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. येवले तालुक्यातील विविध पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. इथल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी खरं तर उद्या या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी व्हायला पाहिजे. आम्ही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारत पक्ष आणि महिला आघाडी यांच्या सर्वांच्या वतीने उद्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत. उद्या या येवल्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी हजर व्हावं आणि या आंदोलन करणाऱ्या तालुक्याला पुन्हा एकदा हे आंदोलक असल्याचं सिद्ध करावं, असं मी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करतो. उद्या सोमवार आणि 23 तारखेला देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते, ज्यांच्याकडे शेतकऱ्यांचे नेते म्हणून पाहिलं जातं, ते प्रहार संघटनेचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली उद्या कांदा आणि मका या प्रश्नावर येवला कांदा मार्केटपासून तर ते प्रांत कार्यालयापर्यंत विराट असा हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो काही मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चाला मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने जाहीर पाठिंबा देतो आणि तमाम येवल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना आणि माझ्या भीमसैनिकांना देखील मी आवाहन करतो. हा शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे हा अतिशय अस्मितेचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नासाठी न्याय मागण्यासाठी, शासनाला जागा करण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उद्या सामील व्हावं, असं देखील आव्हान या ठिकाणी करतो. उद्याच्या 23 मार्च रोजी बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जे शेतकरी आंदोलनाचा जो इशारा देण्यात आला आहे, त्यासाठी आमच्या RPI गटातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहेत आणि पूर्ण जनतेस येण्यासाठी संबोधित आहोत. उद्या होणाऱ्या शेतकरी जन आक्रोश मोर्चास तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गट, शिवसेना शिंदे गट, त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी संघटना या सर्वांनी उद्या होणाऱ्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल सर्व पक्षांचं मी प्रहार संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. असंच शेतकऱ्यांच्या प्रश्नी सर्वांनी एकजूट झालं तर शेतकरी प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही. उद्या सर्वांनी, तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी या ऐतिहासिक होणाऱ्या आंदोलनास उपस्थित राहून आपले जे काही मागण्या आपण मांडलेल्या सरकारकडे त्या पदरात पाडून घेण्यासाठी बहुसंख्येने हजर राहा. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी. आता सर्व काही एका छताखाली. सिल्क, डिझायनर, कलकत्ता वर्क, कलकत्ता सुपरनेट, कलकत्ता कॉटन, कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी. ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी, पारेगाव रोड, शुभम मेडिकल समोर, शांतिलीला निवास, येवला.